जयंतीच्या निमित्ताने एक सगळ्यात मोठा बदल असं मी त्या ठिकाणी पाहतो आणि हा बदल कुठे नाही कुठेतरी प्रगट व्हावा ही अनेक वर्षापासून असणारा मनीषा होती की एक चळवळ एक समूह ज्याच्याकडे साधनं नव्हती त्या परिस्थितीला मात करत त्यांनी साधनं निर्माण केली, एक अभिव्यक्ती निर्माण केली, एक विचार निर्माण केला आणि जिद्द असेल तर आम्ही सगळंच परिवर्तन करू शकतो हा जो विश्वास दाखवला हा सगळ्यात महत्त्वाचा मी असणारा मानतोय। या समूहामध्ये बसलेले असणारे अनेक जण आहेत की ज्यांनी अनेक वेळा माझ्यासमोर असणारा व्यक्त केलंय की आपण असणारा हळूहळू काही गोष्टी सोडल्या पाहिजेत, सरकार देते ते आपण सोडलं पाहिजे। ही जी उदात्तीची भावना आहे, ही परिवर्तनाची जी भावना आहे, ही भावना आज आपण असणारा व्यक्त करतोय, उद्या ती आपल्याला असणारा कृतीमध्ये या ठिकाणी उतरावी लागेल। जयंती ही आता विचारांची झाली पाहिजे, कारण या पुढचा असणारा प्रवास हा खडतर आहे, साधा सुद्धा असं मी त्या ठिकाणी मानत नाही। प्रचंड मोठ्या प्रमाणात असणारे अडथळे आहेत आणि या अडथळ्यांवरती मात करायची असेल आणि मी जर मात करायला निघालेलो असेल तर मला बाबासाहेब फोटोतले माहीत नकोत, तर मला बाबासाहेब पुस्तकातले माहीत पाहिजे हे आपण असणारा लक्षात घ्या। आज त्याची फार मोठी गरज आहे। आपण जसं स्वतःला घडवलं आणि आज स्वतःला घडवून आज असणारा जो देखावा केला याबद्दल मी इथल्या असणाऱ्या उपस्थित प्रत्येक माणसाचं अभिनंदन करतो की त्यांनी स्वतःमधला असणारा बदल आज ह्या ठिकाणी उपस्थित करून दाखवला। माझ्या दृष्टीने हा असणारा महत्त्वाचा आहे आणि म्हणून जसा स्वतःच्या आयुष्यातला आपण बदल घडला तसंच या देशात मधली असणारी जी नाव आहे डगमगत चाललेली आहे, विचारांच्या पातळीवरती कुठेतरी असणारी टकरताना आपल्याला दिसते, तिला दिशा दाखवण्याचं असणारं काम आपलं सगळ्यांचं या ठिकाणी राहणार आहे। आणि म्हणून या जयंतीच्या निमित्ताने आम्ही संकल्प केला पाहिजे की आमची चळवळ ही विचारांची चळवळ या ठिकाणी राहणार, माझी बांधिलकी ही चळवळीशीच त्या ठिकाणी राहणार। उद्याचा असणारा ह्या सत्तेवरती कोण बसतंय कोण बसत नाही याची मला चिंता नाही, पण या देशाच्या विचारांचं घडण, या देशाच्या घडणेमध्ये ते बाबासाहेबांचे विचार असतील, हाच ध्येय आणि हाच ध्यास आपण असणारा जर घेतला तर आपण जे आपल्या आयुष्यामध्ये परिवर्तन केलेलं आहे तेच परिवर्तन आपण या देशाच्या विचारामध्ये आणि सिस्टममध्ये केल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास आपण स्वतःशी त्या ठिकाणी बाळग। हर्षदीप कांबळे आणि यांच्या टीमनी मला बोलवलं त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा आभारी आहे। पुन्हा मला रात्रीचं विमान निघून पकडून असणारा उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावरती जायचं आहे। एवढंच बोलून मी आपली सगळ्यांची रजा घेतो। जय भीम।